पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे 15 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या प्रशासकीय भवनाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून येथे येणाऱ्या सामान्य नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत। या दुरावस्थेबद्दल शिवसेना पनवेल महानगर जिल्हा शाखेचे स्थानिक व अनुभवी नेते श्री चंद्रशेखर सोमन यांनी उपविभागीय प्रांत अधिकारी पनवेल यांच्याकडे लेखी निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवला आहे। परंतु 14 ऑक्टोबर 2024 रोजी महसूल खात्याकडे हस्तांतरित झालेल्या इमारतीत अवघ्या काही दिवसांतच अस्वच्छतेचा कळस गाठला आहे। अस्वच्छ प्रसाधनगृहे, बंद असलेली लिफ्ट, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, प्रचंड प्रमाणात असलेली अस्वच्छता, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अनुपलब्धता अशा अनेक समस्या भेडसावत आहेत। शिवसेनेने या इमारतीच्या स्वच्छतेची आणि इतर सुविधांची जबाबदारी नेमकी कोणाची याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 30/9/2025 रोजी पत्राद्वारे विचारणा केली होती। आता श्री सोमन यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। तात्काळ कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने निषेध म्हणून सदर इमारतीजवळ कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।